5 ला सुरुवात होती. पहिला बॉल जर आपण पाहिला तर इथे पिचिंग थोडीशी डाऊन द लेग. पंच विरल नायर आमच्याशी जोडले जातात. इशारा आला त्यांच्याकडनं वाईटचा. अतिरिक्त धावेने सुरुवात होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 1 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर निलेश शेलका. स्ट्रायकर एंड कडे प्रशांत गोवारी आहे. नॉन स्ट्राइक एंड कडनं त्याच्या साथीनं फलंदाज नरेंद्र आहे. पुढचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी निलेश शेलका. ज्या नावलौकिकाला त्याला ओळखलं जातं, अगदी त्या नावलौकिकाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतोय. या ओव्हर मधले जर आपण पाहिले तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहतो. यावेळेस राईट ऑन द टार्गेट. टो क्रशिंग यॉर्कर. अगदी तो टो क्रशिंग यॉर्कर त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. सुपर डिलिव्हरी, दर्जेदार डिलिव्हरी. आजच्या दिवसातला सर्वोत्तम चेंडू म्हणून या चेंडूला आपण जरूर म्हणू शकतो. अगदी तो आजच्या दिवसातला सर्वोत्तम चेंडू पाहायला मिळाला. निलेश शेळका जे नाव या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचं आहे ना, त्या नावलौकिकाला साजेसा बॉल. अप्रतिम डिलिव्हरी इथे त्याने हाताळली आहे. विकेट खेळाडू बाद. सध्या पॉइंट्स टेबल जर आपण पाहिले तर पॉइंट्स टेबल मध्ये आई गावदेवी चांदीप 6 गुण आहेत त्यांच्याकडे. 0.81 त्यांचा रन रेट. जय महाराष्ट्र भाताने 4 मॅचेस खेळल्यात, 6 गुण त्यांच्याकडे आहे. 0.26 म्हणजे 2 नंबरला ते आलेत. हर्षदा 11 विरार फाटा जे 4 गुणांसह 3ऱ्या नंबरवर. तर नंतर नित्यसाई प्रतिष्ठान आडणे 4 गुण 4था क्रमांक आहे सध्या. हर्ष 11 शिवनसाई 2 गुण आहेत. तर नंतर मयांक जांभूळपाडा आणि वियान भामटपाडा ज्यांना आपलं खातं अजूनही उघडता आलेलं नाहीये. हा बॉल जर आपण पाहिलं तर उजव्या अष्टीवर पिचिंग होतं. तिथे बॉलला फक्त दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पुसती येते 2 वर. निलेश शेलका अगदी धारदार गोलंदाजी. त्याच्या विपक्षामध्ये प्रशांत गोवारी उभा होता आणि प्रशांत गोवारीला जो बॉल त्याने हाताळलेला आजच्या दिवसातला, मी म्हणतो या मागच्या 2 दिवसातला सर्वोत्तम बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप खेळलाय. आता थांबवणं कठीण आहे. प्रचंड वेगानं बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉडी लाईन वरचा बॉल. त्याचा योग्य त्यानं फायदा घेतला. बॉलला 1 बाउंस. सीमारेषेचा वेध घ्यायला भाग पाडला. पहिल्या टप्प्याखेरीज चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. थँक्यू डीजे. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यावेळेस षटक क्रमांक 2 करता एक नवीन गोलंदाज सुनील, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. त्याच्या खांद्यावर गोलंदाजी करण्याकरता विश्वास दर्शवला गेलाय. हा विश्वास त्याला इथे सार्थ ठरवावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण निलेश शेलका एक चांगला बॉल जरी हाताळला असला तरी त्याच्या विपक्षामध्ये 2 बाउंड्रीज तिथे आपल्याला जरूर येताना पाहायला मिळाल्या. मैदानामध्ये 2 खेळाडू आहेत सध्या फलंदाजी करण्याकरता. नारायण नरेंद्र आणि विकी हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर विकी स्ट्रायकर एंड कडे डावकुरे हाताने बॅटिंग करण्याकरता आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका दर्जेदार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इट्स अ बिग हिट, बिग ब्लास्ट. षटकार 6.
पिंटू पाटील इथे आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. वेलकम पिंटू दादा. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, सातत्यानं जिथे चांगली स्पर्धा असते या विभागामध्ये तिथे पिंटू पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकारानं त्यांचं स्वागत झालंय. त्यांच्या समालोचक कक्षाशी जोडले गेलेत. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 16 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2चं आक्रमकता, तुमच्या बचावाचा सर्वात मोठा पवित्र, आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस उजव्या यष्टीवरनं चांगला बॉल पेज जनरेट करत असताना बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. इथे डॉट बॉल येतोय, कमबॅक होतोय. मयूर किनी यांनी जर ड्राईव्ह करत असताना कॅच पकडला तर अमित पाटील कोपर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. अमित पाटील जर इथे आपण पाहिलं तर खेळाडूंचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या विभागातील किंवा आपल्या गावातील जे खेळाडू आहेत त्यांचा थोडासा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली इथे, एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17वर 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया अजूनही 3 चेंडूमध्ये काय इथे आक्रमकता मैदानामधनं दाखवली जाईल. नरेंद्र आहे 2 बाउंड्रीज निशी बॅटिंग करतोय. 2 चांगले स्ट्रोक त्यांनी निलेश शिल्काच्या विपक्षामध्ये एक बॉडी लाईनवरचा बॉल त्यावर योग्य तो पवित्रा घेतला आणि चौकार अर्जित केला शेवटचा बॉल. त्यामुळे टीम जर आपण पाहिली तर एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचली. पुढचा बॉल या ओव्हर मधला गोलंदाज सुनील गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळला. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू येतोय जोपर्यंत उचललं गेलं. एक धाव त्यावर समाधान मानावं लागेल. एक रन च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 18वर 4 चेंडूचा खेळ. पहिल्या बॉलवर सिक्सर आला होता, एक चांगला स्ट्रोक आला होता, कन्फर्म स्ट्रोक आला होता. तदनंतर असं वाटत होतं की धावसंख्या खूप वेगानं पुढे सरकेल, मात्र त्यानंतर गोलंदाजीच्या आपल्या चांगल्या माऱ्यावर इथे पुनरागमन करतोय हा गोलंदाज आणि योग्य टप्प्यावर चेंडूला डिलिव्हर करतोय. त्यामुळे बॅकलिपला खाली करायला तिथे नित्यसाई प्रतिष्ठान आडणे या टीमला त्यानं भाग पाडलाय. यावेळेस इनसाइड आउट केलंय, बॉलला हवेमध्ये उडावलंय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, मात्र जोपर्यंत बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल तिथे 2 रन इझिली कंप्लीट केल्या जातील. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज विकी. जी काय संधी मिळाली वन डाऊनच्या स्वरूपाने या इनिंगला पुढे नेण्याची, कारण झटपट लवकर बाद झालाय. तिथे प्रशांत गोवारी एक टो क्रशिंग यॉर्कर त्याच्या विपक्षामध्ये हाताळला गेला आणि त्या परफेक्ट यॉर्कर लाईनच्या बॉलवर त्याला माघारी परतावं लागलं. इथे फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये सजवायचा होता. हवेचा प्रचंड वेग आहे तिथे, बॉल रापला गेला आणि एक चांगला कॅच, विकेट मिळाली. माघारी परतावं लागेल बॅटर विकीला. विकेट नंबर 2, दुसरा झटका, दुसरा हादरा नित्यसाई प्रतिष्ठान आडणे या टीमला. फलंदाज विकी तंबूच्या आसनाला परत. सध्याच्या घडीला सर्वाधिक ट्रेंडिंग मध्ये असलेलं गाणं पोरी जरा चिल कर, प्रीत बंद्रे याच्या माध्यमातून बनवलं गेलेलं हे गीत आणि सध्या प्रत्येकाच्या ओठावर हे गीत आहे. प्रीत बंद्रे अगदी छोट्याशा घरातनं बिलॉंग करणारा हा व्यक्ती ज्यानं खूप प्रगती केली या संगीत क्षेत्रामध्ये आणि आज जी काही ट्रेंडिंगची गाणी आहेत ती त्याच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रसाद गोलंदाजीच्या ट्रॅकवर निलेश शेलका परिवर्तन झालंय, कंटिन्यू केलं गेलंय. चांगली गोलंदाजी, डावकुऱ्या हातानं चेंडूला कट करणं, जो नॅचरल स्विंग आहे डावकुऱ्या हाताचा तो इथे निलेशकडनं पाहायला मिळतोय. अगदी जहीर खान याच्या गोलंदाजीला साम्य धरणारे ऍक्शन आहे निलेशची. धावण्याचा वेग तेवढा जरी जोरात नसला तरी ऍक्शन जवळपास जहीर खानच्या ऍक्शनला साम्य धरणारी आहे निलेश शेलका, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी पारंपरिक गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, अगदी त्या लयबद्ध पद्धतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. इथे आपण जर पाहिला तर अगदी चांगला बॉल अगदी पुढे पिच केला, तिथे थांबवलं गेलं बॅटरला, शांत ठेवलंय. वेग आहे, वेगाबरोबर कट करण्याची क्षमता आहे. जर आपण पाहिला तर आपला काम धंदा जे काही काम आहे तो पोलीस दलामध्ये कार्यरत आहे ते सर्व सांभाळून एवढी चांगली गोलंदाजी करणं म्हणजे काबिले तारीफ आहे.
ऑन साइडला यावेळेस स्लॉट मध्ये होता आणि त्याला पार्किंग प्लॉट कडे पाठवलंय. बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू डीजे. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज पुढचा बॉल. चांगला बॉल उजव्या एष्टीवर पिच केला. तिकडनं अतिरिक्त बाहेर निर्धावच्या स्वरूपानं काढलाय. आमच्या सोबत जर आपण पाहिलं तर पाटील नेटवर्कचे जतीन आहेत आणि सध्या येणारा महिना त्यांच्याकरता खूप महत्त्वाचा आहे. कारण जर आपण पाहिलं तर माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिसण्याचा क्षण म्हणजे त्याचं लग्न आणि जतीन यांचं लग्न येतंय येत्या 3 तारखेला. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय हवेमध्ये. चाललाय बॉल दूर सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार 6. थँक्यू डीजे. बॉल मॅच बॉल रिटर्न हा त्या लहान मुलांनी फेका तो मैदानात. त्या क्षेत्रामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांचाही धन्यवाद. कारण बॉल जेव्हा दूर जातो तेव्हा प्रेक्षकांनी तो मैदानामध्ये करण्याकरता आम्ही सातत्याने विनंती करतो आणि यावेळेस तो बॉल अगदी योग्य क्षणी त्याने मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. तुषार किणी आपण पाहताय खूप चांगली बॅटिंग केली या सीझन मध्ये. विजय पराजय हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. कारण कोणीतरी हरल्याशिवाय कोणीतरी जिंकत नाही. मात्र तुमचा परफॉर्म तोही चर्चेत असतो आणि इथे तुषार किणी साइड स्क्रीनवर आम्हाला समोर पाहायला मिळतात आणि खूप चांगला परफॉर्म केला या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 या आकड्यावर आहे. षटक क्रमांक 3 ची उद्घोषणा. निलेश शेलकाचं हे षटक महागड जरूर ठरलंय. 13 रन झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ. 3 ओव्हर नंतर धावफलकावर नजर टाकली तर 33 आहेत. येणारी 3 षटकं अजूनही शिल्लक राहिली आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते पाहण्यात एक डीजे ब्रेक घेऊ. तुम्ही पाहत राहा ऐकत राहा VGPL सीझन 4. थँक्यू डीजे. डीजे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सुनील त्याला कंटिन्यू केलं गेलंय. आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र बॉलला जर खोदून काढतोय. खूप चांगल्या पद्धतीनं तिथे दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल गेलाय. 2 एंड आहेत या मैदानामध्ये आणि उजव्या हाताचे फलंदाज जेव्हा असतात तेव्हा आपण त्याला एक सेफ एंड आणि एक डेंजर एंड असे 2 एंड म्हणू शकतो. जिथं निलेश शेलका गोलंदाजी करत होता ते डेंजर एंड आहे. तिथे उजव्या हाताच्या फलंदाजाला अगदी खूप चांगली साथ हवेची आहे आणि जिथं गोलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळते सुनील ते थोडंसं सेफ एंड आहे. बघा हा फरक आहे. याआधीच्या ज्या एंड कडनं जर हा फटका खेळला असताना हा षटकारामध्ये कन्वर्ट झाला असता. इथे त्याला बाउंड्रीमध्ये कन्वर्ट करणं अशक्य झालंय. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 4 न वाढते. पुढे सरकून 38. एक स्पर्धा आपल्या भेटीला येते नवसाई इथे. आई चामुंडाई चषक. 4 ते 5 संघांची फक्त बुकिंग बाकी आहे. ज्याही संघांनी अजून प्रवेश निश्चित केला नसेल आपण आपला संघ लवकरात लवकर निश्चित करायचा आहे. चेंडू ब्रेक झालाय. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. 4 ते 5 संघ दोन्ही एंड कडनं तीही स्पर्धा खेळवली जाणार आहे. अगदी अप्रतिम असं ते डीजेपीचं मैदान नवसाई गावातलं ज्यावर ती स्पर्धा खेळवली जाईल. आई चामुंडाई चषक 2024. येत्या 17 मार्च पासून त्या स्पर्धेचा आगाज आपल्याला पाहायला मिळेल आणि 23 मार्चला अंतिम सामना त्या स्पर्धेचा खेळवला जाईल. अगदी सुसज्ज असं नियोजन त्या स्पर्धेचंही असेल. अगदी हीच पंचांची टीम आणि प्रमोद शेडगेंच्या सोबत मी आपण तिथे
निश्चित पाहू शकाल. यावेळेस हा बॉल खूप सुंदर पद्धतीने दिशा दिली आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकारामध्ये कन्वर्ट केलाय. 4च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 4 वाढतीये. 4 पुढे सरकत असताना 42-42. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्यात. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नव्यानं मैदानामध्ये आलेला फलंदाज प्रसादच्या वतीनं अगदी योग्यतेनं स्ट्रोक तिथे प्ले करत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल फटका सजावला. यावेळेस हवेमध्ये उडवलाय. जास्त उंची, लांबी कमी. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एक चांगला कॅच माघारी परतवले गेले प्रसादला. त्याला माघारी जावं लागेल. विकेट नंबर 3. तिसरा झटका लागलाय तो टीम नित्य साई प्रतिष्ठान अडणे या टीमला. धावसंख्या धाफलकावर 42 असताना थँक्यू डीजे. 4 चेंडूचा खेळ. या 4 चेंडू नंतर 42 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 रन्स बनल्यात. 4 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये त्या 9 आल्या होत्या. 4थ्या बॉलवर विकेट आली. या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक परफेक्ट स्पोर्ट्समन म्हणून ज्याची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. नारायण वजे मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक हार्ड हिटर बॅटर आहे. हा बॉल आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करत असताना माघारी जावं लागेल. नारायण बरोबर या स्पर्धेमध्ये काहीही योग्य चालू असताना पाहायला मिळत नाहीये. होतं एखादी स्पर्धा तुमच्या आयुष्यामध्ये अशी येते ना की ज्या स्पर्धेत तुमचा खेळ तो सातत्यानं निराशाजनक होतो. आणि नारायण वजे करता कदाचित ते हे वर्षीचं आयोजन असावं VGPLचं, कारण सातत्यानं स्ट्रगल तो सुरू आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर डाव्या अष्टीवरची पिचिंग होती. असं वाटलं होतं बॉल वाईट जाईल की काय, मात्र तिथे बॅटची एज लागली आणि नारायण वजेला माघारी परतावं लागलं. नारायण वजेच्या गुणवत्तेवर तीळ मात्र शंका नाहीये. हा खेळाडू उत्तम दर्जाचा आहे. क्वालिटी खेळ याआधी कित्येक वर्ष दाखवलाय. मात्र या हंगामात काही अलबेल नाहीये. त्याच्याकरता स्ट्रगल सुरू आहे. थोडासा स्वतःला वेळ द्यावा लागेल. त्याला शांत करावा लागेल स्वतःला. जरी फलंदाजी होत नसली तरी गोलंदाजीमध्ये त्याला त्याचं प्रावीण्य दाखवावं लागेल. आणि लाईव्ह कॉमेंट्री त्याचा अर्थही हाच असतो ना की तुम्ही खेळाडूंना थोडंसं एन्करेज करा. त्यांना थोडंसं त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास पैदा करा. नारायण वजे करता सध्याची वेळ संघर्षाची आहे. मात्र ही संघर्षाची वेळ तुम्हाला संपवता येईल. कारण वेळ बदलते. वेळ बदलतेच. ती वेळ बदलवण्याची धमक आणि कुवत तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. ते एक डायलॉग आहे ना, रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले या फिर ना बदले पर वक्त जरूर बदलता है. तुमची वेळ बदलते. ती बदलवण्याची ताकद तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. नवीन गोलंदाज उदय गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. एक नवे स्कोरर आम्हाला या मॅचच्या माध्यमातून आशुतोष व्यवहारे 55 नंतर आता स्कोरिंग मध्ये डिजिटल स्कोरिंग करत असताना ते इथे पाहायला मिळतात. म्हणजे भविष्यात जर पाय थकले तर डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून काम करू शकतात. त्याची कदाचित ही ट्रायल असावी. आशुतोष व्यवहारे षटक क्रमांक 5 प्रगती पथावर. उदय येतोय गोलंदाजी करता. थोडासा ड्रिंक्स करता टाइम घेतला जातोय. मात्र जेवढ्या शॉर्ट टाइम मध्ये तुम्हाला ड्रिंक्स पूर्ण करता येईल ते करणं गरजेचं आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे ना लीग फॉर्मॅट आहे. त्यामुळे आपण ओव्हरचं बंधन करू शकत नाही. मग तिथे एका टीमला बेनिफिट न मिळावा असं जर वाटत असेल तर 6 सव्वा 6च्या दरम्यान स्पर्धा जर संपली तर अगदी योग्यतेनं तो फेअर होईल त्या सर्वांकरताच. त्यामुळे आम्ही सकाळच्या सत्रापासून थोडीशी घाई करतो. कारण कुणाला एकाला बेनिफिट मिळायला नको शेवटच्या मॅचचा. यावेळेस वॉट शॉट, सुपर दर्जेदार बॉल सीमा रेषा पार. षटकार 6.
मुख्य मंचाच्या समोर जिथे चेंडू आहेत तिथनं कोणीतरी बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. पहिल्या चेंडूवर इथे षटकार आला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 धावफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं उदय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होईल. कमी गतीनं यावेळी स्पेस व्हेरिएशन कंट्रोल पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. अगदी वैविध्यता या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना एकंदर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर 48 आहे. 48 ऑन बोर्ड. त्यावेळेस मात्र गुंगारा दिला क्षेत्ररक्षकाला, मात्र तिथे खूप चांगल्या पद्धतीनं फील्ड केलं, बॉलला स्टॉप केलं. 2 रन यामध्ये धावफलकावर अधोरेखित झाल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा. 50 रन्स कम्स अप. 3 चेंडूचा खेळ. 5व्या षटकातील 3 चेंडू नंतर 50 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आहे. थोडासा या धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न इथनं करावा लागेल टीम नित्यसाई प्रतिष्ठान आडणे. पुढचा बॉल खोलडाप्याचा बॉल खोदून काढला. समोरच्या बाजूने डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये ओव्हर द बॉलवर हेड खेळलाय. वेगाने येतोय बॉल. तिथे फंबल आपल्याला पाहायला मिळालं. या मिसफील्डनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 2 न पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढत असताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचते येते एकंदर 52. 52 धावा धावफलकावर आहेत. उदय गोलंदाजी मधनं आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत. काय क्षेत्ररक्षक पोहोचेल त्या बॉल खाली. 3 खेळाडूंच्या मनोमत पडलाय बॉल आणि 2 कंप्लीट. पुढचा बॉल यावेळेस अगदी चांगला फुलर लेनचा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं. 5 ओव्हरचा खेळ. या 5 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर आपण पाहिलं तर एकंदर धावसंख्या आहे 54 रन्स. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर येते. बघूया शेवटच्या षटकावर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विवेक सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 54 आहे. शेवटचं षटक. इथे आक्रमकता दाखवावी लागेल. शेवटच्या षटकात किमान 15 ते 17 धावा. इथे जर लढण्याजोगं बळ निर्माण करायचं आहे तर मग नित्यसाई प्रतिष्ठानला त्या धावा धावफलकावर जोडाव्या लागतील. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं नित्यसाई हे नाव जर आपण पाहिलं तर जगद्गुरु श्री नित्यानंद आणि श्री साईबाबा यांच्या नावाला एकत्रित करून नित्यसाई हे नाव तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा फटका खूप सुंदर पद्धतीनं खेळलाय. तिथे बॉल चाललाय फाईन लेगच्या बाहेर. चौकारामध्ये कन्वर्ट होतोय. 4. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगला फटका आहे. बॉल इथे सीमारेषेचा वेध घेत असताना झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. जीवनदानाबरोबर 2 रन्स तिथे अधोरेखित झाल्यात. या 2 रन्सच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 60 धावा धावफलकावर आहेत. येणारे इथनं जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय येणाऱ्या 3 बॉल मध्ये.
कशा पद्धतीने खेळ केला जाईल, येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची फटकेबाजी केली जाईल हे पाहण्यालायक ठरेल. इथे चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे या बॉलला प्रोटेक्ट करण्याकरता. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल, डबल करता कॉल आहे. जोपर्यंत कलेक्शन मध्ये गडबड होईल 2 रन सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलाय बॅटर. 2च्या मदतीनं धावसंख्या 62 या आकड्यावर. येणारे 2 बॉल एक मोठा फटका इथे अत्यावश्यक आहे. येणारे 2 बॉलमध्ये जर एक षटकार आला तर धावसंख्या 68 ते 70च्या मध्ये जाईल. 68-70 एक फायटिंग आणि चांगली टोटल असेल. इथे हाच विचार करेल टीम हर्षदा 11 की त्याआधी थांबवलं जावं. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय, डबल करता इथेही कॉल आहे, वेगानं धावत आलाय. 2 इथे सुरक्षिततेने घेतल्या गेल्या. तिसऱ्या रन करता कॉलिंग नाही. या 2च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 64. 5 बॉलमध्ये 10 रन्स आल्यात. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळामधील अजूनही शेष आहे. आतापर्यंत 4 विकेटची पतनं झालेत, ज्यामध्ये प्रशांत गोवारी गोल्डन डकचा शिकार. तदनंतर असं वाटलं होतं की पडझड होईल, मात्र सावरलंय. 60+ लढण्याजोगं बळ असतं तुमच्याकडे, तुम्ही लढू शकता त्याच्या टोटल बरोबर. पुढचा बॉल, शेवटचा बॉल ऑन साइडला खेळला. इथेही डबल करता कॉल आहे. एक सिंगल तर जरूर मिळाली. फिल्डिंग चांगली आहे, फेकी येईल. इथे रनआउटची संधी आहे आणि रनआउट होतोय खेळाडू. 1 रन आली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 65 आणि विजयाकरता प्रतिषटक 11 या सरासरीनं धाफलकावर जोडायचे आहेत. त्या टीम हर्षदा 11 विरार फाटा या टीमला 66 रन्स, या 66 धावा कशा पद्धतीनं पूर्णत्वाला नेल्या जातील त्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये ऐकवण्याकरता पुनश्च एकदा प्रमोद शेडगे आपल्या समवेत जरूर जॉईंट होतील. मात्र ते मायक्रोफोनवर येण्याआधी टॉस करता आम्ही कॉल करतोय. यानंतरच्या ज्या 2 टीम्स आहेत आपल्याला नाणेफेक करण्याकरता विना विलंब वेळ न घेता लगेचच यायचे, कारण इनिंग ब्रेकमध्येच टॉस झालेला जो योग्य राहील. यानंतर मॅच आहे विहा 11 भामटपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये मयांक 11 जांभूळपाडा. विहा 11 भामटपाडा आणि मयांक 11 जांभूळपाडा या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम जर आपण पाहिलं तर आपला पहिला विजय शोधतायत. दोन्ही टीमला एक विजय नोंदवायचा आहे आणि तो विजय कोण त्यांना मिळवून देईल, कुठला खेळाडू त्या मॅच मध्ये महत्त्वपूर्ण रोल अदा करेल, हे सर्व काही प्रेक्षकांनाही पाहिजे. कारण एक विजय नोंदवणं ते खूप गरजेचं असतं, कारण एखादा विजय तुमच्या वाट्याला आला तर मग त्यानंतर तुमचं नशीब बदलतं. तुम्ही कंटिन्यू मॅचेस जिंकत जाता, क्वालिफायच्या रेसमध्ये जिवंत राहता. त्यामुळे हा पहिला विजय कोणाच्या नावावर जाईल तो या मॅचमध्ये खूप महत्त्वाचा असेल. चला दोन्ही कॅप्टन्स वेळ न घेता लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये या. तत्पूर्वी मायक्रोफोनवर आम्ही बदल करतोय, आपल्या सोबत जॉईंट होतील प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच. अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकत होतात. या स्पर्धेकरिता सामना क्रमांक 5 आपण पाहत आहेत. विजयासाठी गुरुदेव आम्हाला माहिती देत आहेत. 66 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 66 रन्स टू विन असतील. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायचे आहेत. सामना क्रमांक 6 आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. मयंक 11 जांभूळपाडा, विहा 11 भामटपाडा.
दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. सामन्याला सुरुवात होते. आपण पाहत आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024 सीझन 4. पहिलं षटक हाताळण्यासाठी नारायण वझे आदेश पाटील समोर. चला या आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये सुशांत किणी आपल्या सोबत जॉईंट होतील. सुशांत किणी यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. टॉस केला जातो. इथे नाणेफेक होत असताना पाहायला मिळते. इथे मयांक 11 कॉल देणारे हे टेल यापैकी दोघांपैकी एक तुम्हाला बोलायचं आहे. टेल इज द कॉल अँड इट्स अ हेड. अमित पाटील नाणेफेक जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग करणार. बॅटिंग करत असताना साधारण काय टोटल अमित पाटील, कारण आतापर्यंत पराभव आलेत, जिंकायचं आहे तर मग एक मोठी टोटल गरजेची आहे. काय टोटल चालली आहे डोक्यात? 150-200 धावा मारण्याचा प्रयत्न करणार 6 ओव्हरमध्ये. 150 धावा. शुभेच्छा असतील तुम्हाला. 150 रन्स अमित पाटील इथे 6 ओव्हरमध्ये मारणार होते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रमोद शेळके. जर विकेट हॅट्रिक जर साध्य केली नारायण वझेने तर अजित चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि अमित पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नारायण वझेसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवला गेला, गॅप शोधला आदेश पाटीलच्या बॅटमधून. क्लास कणखर चौकार. 4. थँक्यू. खूप चांगला फटका होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना चेंडू निघून गेला डिप मिड विकेटला आणि तत्पूर्वी चौकार मिळाला. सुस्वागतम चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 2 चौकार आले लगातार. 2 बॉलवर 2 सिंगल. 4 बॉलचा खेळ झालाय. नारायण वझे अप्रतिम खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? धनेश खिरकिरा मात्र फंबल होत आहेत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 5 बॉलमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सुरुवात तर चांगली केली. 66 धावांचा पाठलाग करताना नारायण वझेकडे वेग आहे, परंतु योग्य ती दिशा आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटने गुड डिलिव्हरी. या लेंथला ओळखला जातो. ही लेंथ मात्र विसरला होता, सूर गवसला नव्हता आणि शेवटच्या बॉलवर संकेत दिले की आता मात्र या पुढील षटकासाठी सुद्धा मी चांगली गोलंदाजी करेन, हा त्याचा आत्मविश्वास. पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात झाली आणि ती सुरुवात आदेश पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया मिस्टर निलेशला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर.
हर्षदा 11 विरार फाटा या टीमची 12 या धावसंख्येवर. प्रदीप धोदडे यांचा संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला कैलास जाधव, प्रदीप किरकिरे, सतीश जाधव हे मात्र आपण पाहतायत. आणि आज कॉपरेट करण्यासाठी मिस्टर योगेश पाटील अर्थातच परेश आणि परेश किरकिरे. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन, आता दुसरं षटक हे सुद्धा पॉवर प्लेचं मॅन्डेटरी आहे. 9 बॉलचा इशारा. पंचांनी लगेच क्विकली हात मात्र या ठिकाणी जरूर काढले आणि इथे 9+1 अशा 2 धावा बिमरच्या स्वरूपात होता हा चेंडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय. अक्षय कुडू चेंडू मात्र थोडासा स्किट होत असताना पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर जोखीम पत्करणारा फटका घ्यावाला खेळावा लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तर जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. धनेश किरकिरा त्या ठिकाणी चेंडू हातात ठेवला होता, परंतु एका क्षणाला त्याचं बुद्धिमत्तेचं मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता दाद द्यावी लागेल. लगेच चेंडू फेकला. काही खेळाडूंचं कॉन्सन्ट्रेशन खचलं जातं आणि तिथे जर आपण पाहिलं तर धावा येतात. अशा वेळेला सेलिब्रेशन करताना धावा त्या पळून पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा 15 वर जाऊन पोहोचली गेली. 66 धावांचा पाठलाग करताना ऑन साइडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगला मनगडाचा वापर केला. क्षेत्ररक्षक रोशन भोंटे पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच इथून 50 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. इथे डॉट बॉल आणि खऱ्या अर्थानं विकेट फॅक्टर फार महत्वाची भूमिका, परंतु फलंदाजांची भूक काही मिटणार नाहीये, कारण गेल्या मॅचचा हिरो मिस्टर आदेश पाटील ठरला होता. यावेळेला ऑफ साइडला फटका तर चांगला आहे. धनेश किरकिरा त्या चेंडूवर येत आहेत आणि इथे मात्र एक सोपा झेल सुटल्याचा परिणाम काय सोसावा लागेल. जसा झेल सुटला तसं कैलास जाधव आणि प्रदीप किरकिरे यांचे मात्र 2 हात डोक्यावरती गेले. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहणार, परंतु त्यासाठी तुम्हाला तत्पर राहावं लागतं. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाची भूमिका असते. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. ही भूमिका तुम्हाला साकारावी लागते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. दोन प्लेड ऑन. बॅटची एज आणि यष्ट्यांचा वेध घेत यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉयड केलंय. ज्ञानेश्वर सोमवंशी हे सुद्धा पोचलेत. मॅच आनंद घेत असताना करतायत नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमला. मिस्टर जॉन वेलकम. या आपण निलेशला देऊया संधी. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत आयोजन नियोजन या स्पर्धेचं. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024 आपण अनुभवतायत. या स्पर्धेची अप्रतिम ज्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं या स्पर्धेने. ग्रामीण भागातील खेळाडूंचं टॅलेंट तर पुढे यावं. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर आपण पाहू शकतायत प्रतिमा आहे. गणपती बाप्पांची एक सुंदर प्रतिमा आपण पाहू शकतायत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शिवरायांकडून प्रत्येकाने शिकाव्या त्या 10 गोष्टी. आणि तेव्हा तुमचं मात्र सक्सेस होत असताना पहिली गोष्ट लीडरशिप, दुसरी गोष्ट व्यवस्थापन, तिसरी गोष्ट आत्मविश्वास, चौथी गोष्ट टीम वर्क, पाचवी गोष्ट दूरदृष्टी, सहावी गोष्ट टाइम मॅनेजमेंट, सातवी गोष्ट योग्य सहकार्यांची निवड, आठवी गोष्ट दीर्घकालीन विचार, नववी गोष्ट शांततेने निर्णय आणि 10वी गोष्ट छोटीशी सुरुवात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज न मानाचा मुजरा. या 10 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या करिअरमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय.
चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. विपुल गावड यावेळेला आपण पाहतायत रम पाटीलचे खास जर आपण पाहिलं तर खूप मोठे बिग फॅन आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 जाऊन पोहोचली गेली 66 धावांचा पाठलाग करताना. तर इथून जर आपण पाहिलं तर 49 धावांची आवश्यकता आहे. निलेश शेळका नवीन न्यू बॅटर लेफ्ट हँड बॅटर म्हणजेच कॉम्बिनेशन जोडी पोलीस दलात कार्यरत असणारे. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळणारे क्षेत्ररक्षक दूर आहेत. वन बाउन्सने चेंडू फील्ड करतील का तर नाही. कोणतीही संधी प्राप्त झाली नाही. वन बाउन्सने चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता निलेशच्या बॅटमधून येईल एक कणखर दर्जेदार चौकार. खूप सुंदर हे सॉन्ग आपण पाहत आहेत. म्हणतात ना दुनिया के मोह में तेरा दुख बड़ा है, क्यों फिक्र में पड़ा है, मेरा साई बहुत बड़ा है. ओम साईराम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21-21. खाली राहिला होता चेंडू. खूप चांगला गुडलेंथ स्पॉटवर जास्तीत जास्त चेंडू यावेळेला पिच करण्याचा धाडसी निर्णय जो आपण पाहतायत अक्षय कुडूचा. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 धावा. म्हणजेच इथून 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 45 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 45 धावा हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची स्पर्धा अर्थातच वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत या सामन्याचं आयोजन, नियोजन. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट अँड क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 21 धावा, 45 धावांचं टार्गेट अजूनपर्यंत आपण पाहू शकाल. ऑन साइडला फुल टॉस बॉल होता. सागर पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं. जर तिथून मिस्टेक केली असती तर कदाचित चौकार येण्याची दाट शक्यता होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 22 रन्स ऑन दी बोर्ड. नित्य साई प्रतिष्ठान अडणे एका साईडला संघ. हर्षदा 11 विरार फाटा. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. ही स्पेशालिटी आहे या गोलंदाजाची. जसं एखाद्या गायकाला ताल, लय आणि सूर या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, तसंच क्रिकेटमध्ये गोलंदाजाला अचूक टप्पा, लेंथ अँड लाईन आणि वेग या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. 20 चेंडू 44 धावा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जाईल लेग बाईचा इशारा येताना पाहायला मिळतोय अजित म्हात्रे सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 23. म्हणजे या षटकामध्ये धावा थांबवलेत. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल जो आपण पाहिलात डिलिव्हर्ड केला होता, खूप चांगला कॉन्फिडंटली होता आणि तिथून मी चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास. परंतु 2 बॅटर एवढे स्ट्रॉंग आहेत, कोणत्याही क्षणाला गेम चेंजर म्हणून ओळखले जातात. ऑन साइडला आदेश पाटीलचा फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. धनेश किरकिरा पुढे सरसावेल. डीके. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. नित्य साई प्रतिष्ठान खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता एका साइडला हर्षदा 11 विरार फाटा.
प्रदीप दोदडे यांचा संघ पाहायला मिळतोय. नारायण वजे पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे नारायण वजेची. म्हणून खूप चांगल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला इन्व्हाइट केलं जातं एक ॲज अ बॉलर म्हणून. तुमचे परिश्रम फार महत्त्वाची भूमिका असते. 99% मेहनत घ्या आपल्या करिअरमध्ये, 1% नशिबावर सोडा, अर्थातच लक फॅक्टर देवावर सोडा. असे मिळून 100% होतात. इथून तेच तर रार, परंतु लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळाली. आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर 25 गुरुदेव मुनित कुडू. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मिस्टर जतीन किनी, बारडोलीचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 25 सामना बॅलेन्सिंग आहे. इथून सिंगल डबलला महत्व देतील, षटकार चौकाराला महत्व देतील. मात्र फुल टॉस बॉल कौतुक केलं आणि कौतुकावर पाणी फेरलं गेलं. 9+4 मिळतील 5 धावा. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं हर्ष 11 संघाचा हेमंत पाटीलने ज्या पद्धतीने नो बॉल टाकला आणि तिथून गेम फिनिश होत असताना पाहायला मिळाली. जय महाराष्ट्र भाताणे टीमने बाजी मारली आणि त्याच पद्धतीने ही सिच्युएशन पाहायला मिळते. येईल यावेळेला चौकार आणि 5 धावा मिळतील 30 धावा. 30 रन ऑन दी बोर्ड. 36 धावांचं आता लक्ष आहे. इथून टर्निंग पॉइंट मॅच ठरेल का पाहायचं आहे. डिलिव्हरी, परंतु यावेळेला कशा पद्धतीने अपील केली जाते. प्रसाद मात्र विसरले होते. फ्रीडचा बॉल होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने पाहायला मिळतं. कधी पंचांकडून सुद्धा थोडीफार अशा पद्धतीने फ्रीडच्या बॉलवर विकेट मिळवली जाते. क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली. 36 धावांचं लक्ष. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉल आणि 36 धावा. थँक्यू. पाणी प्राशन केलं जात आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. यस, बॉल द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. गुड शॉटचे हे बॉल यंदाच्या वर्षामध्ये थोडंसं यावेळेला आपण पाहता डिफरंट आहेत. नित्य साई प्रतिष्ठान आडणे, साई भक्त फार मोठ्या प्रमाणावर आपण पाहत आहेत. म्हणजेच काय तर साई पालखी म्हणजे काय तर डेफिनेटली स्वर्ग सुखाचा आनंद देणारी म्हणजेच आपली साई पालखी. 9 दिवस सुखदुःख विसरून भक्तांना सेवा करायची सुवर्ण संधी म्हणजे आपली साई पालखी. भूक तहान देह भान विसरून फक्त साई नामात दंगून जाऊन सुख देणारे क्षण म्हणजे आपली साई पालखी. जातपात विसरून सर्व धर्मांना पदयात्रेत सहभागी करून घेणारी म्हणजे आपली साई पालखी. आणि येणारं वर्ष आनंदात जगायला शिकवणारी म्हणजे आपली साई पालखी. ओम साईराम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30. आता 18 बॉल आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 36 धावेची आवश्यकता. 18-36चं समीकरण 12च्या सरासरीने खेळावं लागेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज व्यासपीठ जे मिळून दिलंय ते VGPLच्या संपूर्ण कार्यकारिणी मंडळ आपल्याला पाहायला मिळतं. या मॅचच्या दिशेने अक्षय कुडू 4थं षटक हाताळण्यासाठी. इथून आदेश पाटील आता चिकाटी प्लेअर बनला गेलाय. या स्पर्धेमध्ये थांबून खेळतो, संयम राखतोय. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. अक्षय कुडू यावेळेला टीम मीटिंग झाली, मध्यंतर पाणी प्राशन केल्यानंतर आपण पाहू शकलात एक स्ट्रॅटेजी आखली आणि आता इथून कॉन्फिडन्स हाय होताना पाहायला मिळेल का. अक्षय कुडूने पहिल्या बॉलवर तर संकेत दिलेत आदेश पाटीलला की सहजासहजी मी षटकार आणि चौकार मारून देणार नाही. यावेळेला अक्षय कुडूचा हा बॉल लेफ्ट केला होता, एक्झिट केला होता, हलकेसे शफल झाले, पंचांकडे अपील केले, रिव्ह्यूज या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतं. विरल नायर सरांना यावं लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. समान न्याय मिळणं फार महत्त्वाची गोष्ट. टेक्निकल टीम त्यासाठी खूप चांगलं जोमाने काम करत असताना पाहायला मिळते.
वाईट बॉल, कारण ज्या वेळेला डिलिव्हर्ड झाला चेंडू आणि तदनंतर शफल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे सक्सेसफुल ठरला, एक्सटेंड होईल. आता यावेळेला DRS संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 31 रन्स. वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. लगातार 2 वाईट एक्स्ट्रा धावा खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत नित्यसाई प्रतिष्ठान आडणे टीमच्या गोलंदाजांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन्स विजयासाठी आता 34 धावेची आवश्यकता आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. वॉर्ड ऑफ फिल्डिंग, एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इझिली 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. म्हणजे त्या क्षेत्ररक्षकाने चेंडूची फेक केली परंतु थोडेसे लेझी राहिले. क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह राहणं फार महत्वाची भूमिका आहे. एक एक रन्स क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे, एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34. विजयासाठी 32 धावेची आवश्यकता. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता, परफेक्ट बॅटचं इलिव्हेशन नव्हतं. तत्पूर्वी ऑन ड्राईव्ह खेळला जातोय, दुसऱ्या धावेसाठी वळले होते परंतु आज डीकेने खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ केले. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन आडणे टीम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 35. एक काळ परेश खिरकेरीने सुद्धा गाजवला वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. म्हणजेच विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 31 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे, इथून विकेट फॅक्टर आणि ही जोडी खूप त्रस्त झाली आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघासमोर. हर्षदा 11 विराट फाडा संघ खेळतोय. ऑन साइडला शॉट ऑन पुल, सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावन करता काय फटका खेळला होता. अकूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाही आहे. अक्षय कोडीच्या या चेंडूचा खरपूस समाचार घेतला, चेंडूला भिरकावून दिला, डिस्पॅच केलं. 6 धावन करता, गुड शॉट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर षटकाराने जाऊन पोहोचते जवळजवळ. जर आपण पाहिलं तर 41 धावा 41 विजयासाठी. आता मात्र इथून 25 धावांचं लक्ष आहे. सुंदर फटका होता निलेश शेकाच्या बॅटमधून, क्लास दाखवला. ऑन साइडला खेळला गेलाय, बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. एकदम मिळेल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 42 रन्स. अक्षय कुडू या षटकामध्ये जे एक्स्ट्रा बॉल फेकल्यानंतर तुम्हाला जे एक्स्ट्रा चेंडू फेकावे लागतात, एक्स्ट्रा धाव आल्यानंतर एक्स्ट्रा चेंडू जे फेकावे लागतात, त्यामध्ये तुम्हाला मात्र षटकार चौकार जर आला तर डेफिनेटली तुमचा इकॉनॉमी सुद्धा घसरतो आणि तिथे धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळला गेला फटका तर चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावन करता मयंक 11 जांभूळपाडा आणि जय हनुमान भिनार स्टँडला सलामी देणारा हा षटकार आदेश पाटीलच्या बॅटमधून. 48 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 18 धावेची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 18 धावा प्रत्येक षटकारासाठी. जर आपण पाहिलं तर परशुरामजी बसवत यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. निलेश शेळका यांना ऊर्जा दिली जाते. चला घाई करा, वेळ दवडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. नो मीटिंग नो टाइम. 4 षटकांसाठी वेळ दवडलाय जतीन किने आम्हाला दर्शवतायत. 20 मिनिटे झालेत, म्हणजे 5 मिनिटाचं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. येतानाच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतोय.
सुंदर पॅरिगेट्स. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 48 वर. 18 धावेची आवश्यकता आहे. संजय किनी यांच्यावर हे आधारित असलेला सुंदर सॉन्ग आपण पाहत आहेत. शौर्य वॉरियर्स अगोदर आपण पाहिलं, आता विहा 11 भामटपाडा हे टायटल गाजत असताना पाहायला मिळतं. 12 बॉल 18 धावा. चला किती मिनिटे राहिलेत? 21 मिनिटे झालेत, म्हणजे 4 मिनिटाचं ही षटक आहे. तुम्ही टाइम स्पेंड करा, नो डाऊट अबाउट इट, परंतु त्याचं भुगतान तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये करावं लागेल, याची नोंद घ्या. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असं पीटर हेनलिन हा जर्मनीचा संशोधक. यावेळेला बॅटची एज टेकन. फलंदाज बाद होताना निलेश शेका. डिसिप्लिन क्रिकेट दाखवत असताना स्पोर्ट्समॅनशिप. फलंदाज बाद निलेश शेका बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट, प्राइजलेस विकेट प्रशांत गोवारीने मिळवली. आणि इथून आता 11 बॉल 18 धावेची गरज. सामना बॅलन्सिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. इथून जर आपण पाहिला तर यस गॉन. फलंदाज बाद होताना बॅटची एज टेकन. लगातार 2 बॉलवर 2 विकेट प्रशांत गोवारी. मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी करत असताना हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. पाहिजे हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवेल का? जर विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर गाव परिवर्तन आडणे योगेश पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ही ऊर्जा दिली जाते. आता बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 18 धावा. सामना होता कुठे आला कुठे. हा क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. निश्चित आणि अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय. आज क्रिकेट हाच आपला धर्म झालेला आहे. या क्रिकेट खेळासाठी आम्ही नेहमीच उपलब्ध आहोत, कारण क्रिकेट आहे तर मी आहे, हेच मात्र ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम. 10-18 अप्रतिम ऑफ साईडला हॅट्रिक बॉलवर मात्र सुरेख पद्धतीने ऑन द राईज खेळलं गेलं. विकी लोंढेने चुकी केली, चुकीला माफी नाही. अति घाई संकटात नाही. ढिसाळ क्षेत्ररक्षण. विकी कडून ही अपेक्षा नव्हती. थँक्यू. या चौकाराने मात्र थोडीशी राहत मिळाली असेल, सॅटिस्फाईड मिळाला असेल. यज्ञेशच्या बॅटमधून चौकार येतोय. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. प्रशांत गोवारी हेच सांगतायत की विकी लोंढे 2 धावा जरी गेल्या असत्या तरी सुद्धा हरकत नव्हती, परंतु इथे चौकार आला. प्रतिस्पर्धी संघाला त्याचा बेनिफिट मिळालं. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळपास जर आपण पाहिलं 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 14 धावेची आवश्यकता आहे. काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. इथून हर्षदा 11 विरार फाटा टीम. मात्र पंच व्हाईट बॉलचा इशारा करताना प्रत्येक मी अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडूंना हेच सांगतो की आपण पंचांकडे अपील करू नका. पंच आपल्याला जरूर डेफिनेटली त्या ठिकाणी डिसिजन देतील. हे तुम्हाला पुढे हॅबिट लागतं. सरळ बॅटचा खेळला गेलाय, पायाचा सरळ बॅटने खेळलाय. धनेश किरकिरेला बीट कर. स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त. बॅक टू द बॉलर हेड. षटकार. 6 धावा.
चांगलं यावेळेला आपण पाहताय 7 बॉल आणि विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. दोन्ही ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला बॅटचा अगदी मनगडाचा वापर केला. चेंडूला मात्र वळवलं, चौकार आला. चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 63 धावा, 3 धावेची आवश्यकता आहे. हा टर्निंग पॉइंट कुठे असतं, एखादी वेळ जेव्हा मात्र तुम्ही जर क्षेत्ररक्षण अचूक करतायत तिथे कदाचित यज्ञेश आता नॉन स्ट्राईक एंडला आला असता. जर फिल्डिंग चांगली केली असती तिथे एकच धाव मिळाली असती. यज्ञेश नॉन स्ट्राईक एंडला आला असता. आदेश पाटील त्या ठिकाणी एक सेट फलंदाज जरूर आहे, परंतु एक मानसिकता जी आहे ती मात्र कुठेतरी बदलली असती. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. एक एक क्षण, एक एक चेंडू खूप महत्त्वाचा आहे आणि मायने राखतो. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 3. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 63 या धावसंख्येवर 3 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 3 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 3 धावा. सागर पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. आदेश पाटीलने पहिल्या बॉल पासून तर आतापर्यंत 30 बॉल पर्यंत खूप चांगला खेळ केलाय. यज्ञेश त्याचेच बंधू पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. मिस्टर DK एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64. विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. 13 बॉलमध्ये 24 धावांचा जो खेळ केलेला आहे. 14 बॉलमध्ये 25 धावा. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. 4 बॉल आणि विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग. गुड मॅच. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 64. 4 बॉल आणि विजयासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. दया यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. अक्षय कोडू चेंडूला फील्ड करतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 65. स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये 1 धाव हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सागर पाटील मोठे फटके मारून देत नाहीयेत. अप्रतिम एक बॉल पाहायला मिळाला. आता 2 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. सागर पाटीलने सामन्यामध्ये जान आणले. आता इथून दया आणि आदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये विचार विनिमय करत असताना, कारण जेव्हा 1 धावेची आवश्यकता असते तेव्हा प्रेशर भरपूर असतं, नो डाऊट अबाउट इट. परंतु इथून आदेश पाटील एक सेट फलंदाज आहे. फुटबॉल प्रमाणे त्याला चेंडू दिसू लागलेत. यावेळेला शॉर्ट फ्लेन चेंडू होता आणि सरळ चेंडूला या ठिकाणी फेकून दिला. खूप चांगली बॅटिंग करत असताना सेन्सिबल बॅटिंग केली आदेशने. इथून विजयी साजरा करत असताना पाहायला मिळतोय हर्षदा 11 विरार फाटा हा संघ. थँक्यू. सर्वाधिक धावा आतापर्यंत या सिरीज मध्ये आदेश पाटीलच्या नावावर 91 धावा. गुड बॅटिंग. स्वतःला संघाला डावाला सावरलं.